कढी वडे बनवते। तर बघा इथं मी बेसन पीठ घेतलंय, बटाटे उकडून घेतलेत, ताक घेतलंय, हिरवी मिरची घेतली आहे, कांदा घेतलाय कट करून, मिरची पावडर घेतली, हळद, मोहरी, जिरं, लसण आणि अद्रक घेतलंय, कोथिंबीर, कढीपत्ता। तर आता आपण बनवायला सुरुवात करू। तर बघा आता आपण अगोदर कढी बनवून घेऊया। थोडीशी हळद घालूया, अद्रक, लसण आणि कोथिंबीर आबोडधोड कुटून घेतलं होतं ते पण घालूया। 1 चमचा बेसन पीठ घालूया, थोडंसं मीठ घालूया, हे मिक्स करून घेऊया। जिरं घालूया 1 चमचा, मोहरी 1 चमचा घालूया, मोहरी आणि जिरं तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालूया। तर त्याच्यामध्ये आपण ताक आता आपण बटाट्याचं सारण बनवून घेऊया। तर बटाटे आपण कुस्करून घेऊया, तेल घालूया, मोहरी घालूया, जिरं, कढीपत्ता घालूया, कांदा घालूया, कांदा परतून झालाय आपला, लालसर होईपर्यंत परतून घेतलाय। चवीप्रमाणे मीठ घालूया, थोडीशी हळद, हिरवी मिरची कुटून घेतली आहे बारीक, ती पण घालूया, आणि हे कुस्करून घेतलेला बटाटा घालूया, आणि हे मिक्स करून घेऊया सारण 2 मिनिटं। हे मिश्रण आपण 2 मिनिटं परतून घेतलंय। आता वरतून कोथिंबीर घालूया, मिश्रण आपण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया। सारण आपलं थंड होतंय तोपर्यंत आपण हे बेसन पीठ मळून घेऊया। थोडीशी हळद घालूया, मिरची पावडर घालूया, चवीप्रमाणे मीठ घालूया, 1 चिमूटभर सोडा घालूया, आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया। बेसन पीठ आपलं मळून झाले, तर आपलं थंड झाले। तर आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया। तर बघा वडे तळण्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल घालून घेऊया। वडे आता आपण तळून या पिठामध्ये घालून घेऊया। वडे आता आपण तेलामध्ये तळून घेऊया। आता दुसऱ्या साईडने आपण
वडे तळून घेऊया. वडे आपले दोन्ही साईडने तळून झाले, तर आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया. तर बघा इथं सगळे आपले वडे बनवून तयार झाले. तर बघा आपले कढी आणि वडे तयार झाले.